नागपुर के सदर थाना क्षेत्र से एक दिल दहला देने वाली खबर सामने आई है। कहते हैं दोस्ती में इंसान जान भी दे सकता है, लेकिन यहाँ एक दोस्त के जाने का गम दूसरा दोस्त बर्दाश्त नहीं कर पाया। बहरामजी टाउन इलाके में एक 20 वर्षीय युवक ने अपने दोस्त के वियोग में फांसी लगाकर अपनी जीवन लीला समाप्त कर ली। मृतक की पहचान विलास कुमार शिव कुमार पटेल के रूप में हुई है, जो मूल रूप से मध्य प्रदेश का रहने वाला था। विलास यहाँ बहरामजी टाउन में एक स्थानीय निवासी के यहाँ काम करता था। जानकारी के मुताबिक इस दुखद कहानी की शुरुआत 24 दिसंबर को हुई थी, जब विलास के एक करीबी दोस्त ने शंकर नगर इलाके में खुदकुशी कर ली थी। विलास ने अपने दोस्त को फंदे पर लटके हुए देखा था, जिसका उसके मन पर गहरा और नकारात्मक प्रभाव पड़ा। उस दिन के बाद से ही विलास काफी तनाव में था। वह दिन भर अपने मोबाइल पर अपने दिवंगत दोस्त की तस्वीरें देखता रहता और गुमसुम रहता था। शनिवार को इसी मानसिक तनाव के चलते विलास ने अपने कमरे में पंखे से लटक कर आत्महत्या कर ली। पुलिस ने शव को पोस्टमार्टम के लिए भेज दिया है। फिलहाल पुलिस ने आकस्मिक मृत्यू का मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। याच्यामध्ये सदर पोलीस स्टेशनमध्ये आदीमध्ये बहरामजी या ठिकाणी साहिल जैन यांचे राहतं घर आहे। त्या राहत्या घरामध्ये मृतक आहे विकास कुमार शिवकुमार पटेल हा त्यांच्याकडे साफसफाईचं काम करण्याकरता 1 वर्षापासून राहत होता आणि तो त्यांच्या घराच्या वरती छतावरती बांधलेल्या एका खोलीमध्ये राहत होता। त्या ठिकाणी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। सुसाईडचं नोट वगैरे मिळालेली नाही, परंतु त्याच्याच बाजूला एक व्यक्ती जो राहत होता तो पण साफसफाईचं काम करत होता त्या बंगल्यामध्ये। त्यांचं नाव आहे संजय गुरुप्रसाद नापित यांनी या संदर्भाने तक्रार दाखल केली होती। आपल्याला ज्यावेळेस त्यांनी सर्वात प्रथम हा प्रकार पाहिला सकाळी ज्यावेळेस 9 वाजता त्यांनी त्या मुलाच्या रूमचा दरवाजा उघडला त्यावेळेस त्यांनी गळफास घेतलेल्या स्थितीमध्ये आढळला। त्याचं एकंदरीत सांगणं होतं की हा विकास कुमार हा जो मृतक आहे तो राहणार मूळचा जरी असला मध्य प्रदेशचा जिल्हा मोहगंज येथील होता, परंतु तो मागील 1 वर्षापासून या ठिकाणी राहत होता। त्याचबरोबर त्याचा एक मित्र शंकरनगर या ठिकाणी एका बंगल्यामध्ये काम करत होता आणि त्याच्याकडे त्याचं येणं जाणं होतं नेहमीच। त्याचा एकदम चांगला जिवलग मित्र होता। त्या मित्राने मागच्या 3 दिवसापूर्वी त्या ठिकाणी त्याच्या स्वतःच्या घरी फाशी घेतली होती, गळफास घेऊन आत्महत्या केली होती। त्यानंतर हा जो मृतक आहे हा देखील त्या दिवसापासून नेहमी गपचूप राहणे, शांत राहणे आणि झोपत नव्हता वगैरे त्यांनी या गोष्टी ऑब्झर्व केल्या होत्या आणि त्यांना रात्री तो 11:30 वाजता त्याच्या रूम मध्ये गेलेला दिसला। त्यानंतर सकाळी त्याने दरवाजा उघडताच 9 वाजता गळफास घेऊन मिळाल्या स्थितीमध्ये आढळून आला। याच्यामध्ये जास्त संशयास्पद काही नाही, परंतु याच्यातील मुझे अच्छा नहीं लग रहा, मैं डिस्टर्ब हूँ ये सब बता रहा था उनको। शक्यता आहे की याच्यामध्ये सुसाइडल टेंडन्सी आहे की त्याच्या मित्राने आत्महत्या केली असावी। आत्महत्या केली म्हणून याने देखील त्या सुसाइडल टेंडन्सीमधून आत्महत्या केली असावी असं सध्या तरी प्रथमदर्शनी वाटत आहे, परंतु या ठिकाणी अकस्मात मृत्यू दाखल केला असून त्यानंतर पुढील तपास करीत आहोत।